मुलाचा जीव गेला, पण त्याच्या मृत्यूनंतर उभा राहिलेला प्रश्न आज संपूर्ण यंत्रणेला हादरवणारा आहे. वेळेत ऑक्सिजन मिळाला असता, वेळेत व्हेंटिलेटर मिळाला असता, तर सुभाष राठोड आज जिवंत असते का? हा सवाल घेऊन आज सुभाष राठोड यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी इथे कन्नड ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी घेतला ठिय्या आंदोलनाचा पवित्रा. ऑक्सिजन त्याच्यामध्ये मध्ये इथं घेऊन जात नाही, या ट्रमा सेंटर मध्ये घेऊनच जात नाही. परस्पर कुठं संभाजीनगर म्हणजे हे फक्त त्या गावासाठी केलेलं का? इथे एवढा मोठा तमाशा सगळी गोष्ट आहे. आज कन्नडमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये सुभाष राठोड यांचे जे नातेवाईक आहेत ते त्यांनी आज ठिय्या आंदोलन ग्रामीण रुग्णालयासमोर केलं. कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुभाष राठोड यांच्या मृत्यूनंतर आज त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचा उद्देश अगदी स्पष्ट होता. आमच्यासोबत जे घडलं ते पुन्हा कोणत्याही रुग्णासोबत घडू नये. सुभाष राठोड यांच्या मृत्यू संदर्भात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा वेळेत मिळाली नसल्याचा आरोप नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून करण्यात आला. त्यांची एकच भावना होती, आमच्या मित्राला जर 1 तास आधी व्हेंटिलेटर मिळाला असता तर कदाचित आज तो